गौरव ज्या विद्यार्थ्यांचा झाला त्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। माजी प्राचार्य प्रकाश माहुलकर यांच्यातर्फे 500 रुपये विद्यालयासाठी मिळालेले आहेत। प्रकाशराव माहुलकर यांचं मी विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी आता सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुरू होणार आहे। आपापल्या क्षेत्रातील पुढे गेलेले यशस्वी झालेल्या अशा माजी विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे। तत्पूर्वी आमच्या संस्थेचे कैलासवर्गीय अजबराव काळे महाविद्यालय येथील माजी मुख्याध्यापक यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। मी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष श्रीमान आनंद काळे आणि सुरेंद्र काळे यांना विनंती करते की भोम सरांचं स्वागत करावे। सोबतच श्रीकांत काळे यांना सुद्धा सरांसारखी सेवा सरांची सुद्धा आहे। अजूनही ते शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। जरी रिटायर झालेले असले तरी त्यांचं कार्य हे सुरूच राहतो आहे। ज्या प्रति आपल्यापर्यंत आलेल्या आहेत त्या त्यांच्याच मार्फत या ठिकाणी आलेल्या आहेत। स्वर्गीय अजबरावजी काळे पाटील महाविद्यालय तुर्णी येथील माजी प्राचार्य माननीय श्री अरविंदजी गोम सर यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे आणि हा सन्मान संस्थेतर्फे होत आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुरेंद्रजी काळे, तसेच प्रमुख अतिथी माननीय श्री आनंदभाऊ काळे, प्रमुख अतिथी माननीय श्री श्रीकांतभाऊ काळे या संस्थेच्या मंडळीकडून यथोचित सन्मान माननीय श्री घोम सर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। शाल, श्रीफळ, हार आणि पुष्पगुच्छ असं या सत्काराचं स्वरूप। समोर बघा। श्रीकांत दादा काळे आहेत या संस्थेचे संस्था चालक। कसं आहे श्रीकांत दादा, संस्था जर असली जे शिक्षक लोक असतात, जे कर्मचारी असतात, हे अक्षरशः नोकर म्हणून वापरतात। पण काळे परिवार जर म्हटला तर देशभक्त, स्वातंत्र्य सैनिक, सहकार, राजकारण, एज्युकेशन सर्व हा सर्व संबंध कसं सांभाळतात? स्वर्गीय आज 29वा स्मृती दिन आहे अजबराव शामरावजी काळे। त्यांच्याकडून आम्हाला हे शिक्षण मिळालेलं आहे। त्यांच्याकडून आम्हाला हे शिक्षण मिळालेलं आहे की सर्वांना ते आहे ते प्रेमाने, किती कुठला कर्मचारी असला, शिक्षक असला, कोणी पण असला, त्याला आपण रिस्पेक्टफुली वागलं पाहिजे आणि त्याला त्याच प्रकारची ट्रीटमेंट दिली पाहिजे। त्याचंच उदाहरण म्हणजे आमचे भारसागळे सर आहे। भारसागळे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, सर्व भारसागळे सरांनी सांगितलेलं आहे की त्यांना संस्थेने परिपूर्ण पहिल्या दिवशीपासून तर ते निवृत्ती 31 वर्ष झाले, त्याला संस्थेने पूर्णपणे त्यांच्या मनाला शोभेल असं त्या पद्धतीनं वागून आम्ही दाखवलेलं आहे। आणि आमच्या संस्थेतले जेवढे पण शिक्षक आणि कर्मचारी असेल ते पाचही शाळा असतील, एक आपली आदिवासी विभागातली मेळघारी धारणी तालुक्यातील असेल, सुसर्द्याची किंवा चिखलदरा तालुक्यातील चुर्णीची असेल, तिसरी ही आपली कुष्टेची असेल, चौथी आपली हनवतखेड असेल आणि पाचवी ही तोंडगावची असेल। इथले जेवढे शिक्षक आणि कर्मचारी आहे या सर्वांना आपल्याला हीच आपली प्रेमाची आणि रिस्पेक्टफुल ट्रीटमेंट असते। त्याचं उदाहरण म्हणजे आपल्याला तुम्हाला भारसागळे सरांनी सांगितलेलं आहे। आणि संस्थेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र अजबराव काळे यांच्या वतीने मी यांच्या दिलेल्या पूर्ण सेवेबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देतो। धन्यवाद। पाटील सरांच्या हस्ते संपन्न होत आहे। अमित ठाकरे, अजय वडीलकर, अमित राज, अक्षय ठाकरे, निखिल वाकर, भुवनेश्वर गायकवाड, मनोज माहुलकर,
या ठिकाणी जे आजी माजी विद्यार्थ्याचा स्नेह संमेलनाचा म्हणजे व आता काय लय झाले असतील ना वर्ष लेकरं बाकरं लग्न होऊन प्रत्येक जण आपल्या आयुष्यात कोणी नोकरीवर सेटल झाल्या. तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर मध्यवर्ती बँकेचे सन्मान्य संचालक आनंदराव बी या शाळेत शिकले आणि ते जे आपले जुने मित्र मंडळी आहेत त्यावेळेच्या आठवणी त्यावेळेचे ते क्षण याचा ते चर्चा करून आले. एकामेकासोबत बोलणं चालू आहे. हा सारा ग्रुप या ठिकाणी जुटला आहे आणि आनंदराव सोबत बोलतो. रामकृष्णारी माऊली लय दिवसानंतर चेहरे पाहायला भेटून आले. आता त्यावेळेस आपण लेकरं होतो, आता माणसं झालो, बाया झाल्या, लेकरं झालं, बाकरं झालं, काही काही जणांचे आजे झाले असतील. काय आठवणी होत्या आणि आज कोणत्या डबलच्या जुन्या गोष्टी आठवून राहिल्या? सगळ्यात पहिले तर मी ठाकरे मॅडमचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो की जे जुने लोक होते त्या जुन्या लोकांना एकत्रित आणण्याचा जो म्हणजे एक माध्यम म्हणून का होईना ठाकरे मॅडमनी आम्हाला सगळ्यांना गेट टुगेदरच्या अनुषंगाने जुने लोक एकत्र गेले त्याच्यासाठी सगळ्यात धन्यवाद करतो. आणि माझे आजोबा स्वर्गीय अजाबरावजी काळे ज्यांनी जे वटवृक्ष लावला आमचं स्वातंत्र्य संग्राम शिक्षण संस्था त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळी म्हणजे जमलेलो आहे. आणि तुम्ही बघतात की आमचे एक शिक्षक होते भारसाकडे सर, त्यांची निवृत्ती आता 31 जुलैला झाली, परंतु तरीसुद्धा त्यांनी निवृत्ती झाल्यानंतर सलग ती सेवा देत आहे आमच्या संस्थेला विद्यार्थ्यांना. तर त्यांचा निवृत्तीचा निरोप आज त्या अनुषंगाने ठेवला होता, सत्कार समारंभ ठेवला होता. या सगळ्या सोहळ्याचं असं पाहिलं तर एक लग्नाचं सोहळ्यासारखं असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. जसं म्हटलं जातं की कुठं आल्यानंतर बाया तशा आता गोतावळ्यात बसतात, तसं आमचं सगळा मित्र परिवार आता गोतावळ्यासारखा कोण कुठं आहे, काय आहे, कसा चेहरा बदलला, काय बदलला, या सगळ्या गोष्टी चालू आहे. त्या प्रत्येक बॅचचं सुरू आहे. 1997 पासून तर 2026 पर्यंतच्या जेवढे बॅचेस आहे सगळे एकत्र येण्याचं काम त्या स्वातंत्र्य संग्राम शिक्षण संस्थेच्या तर्फे ठाकरे मॅडम यांनी केलं. त्याचं मी खूप खूप मनापासून धन्यवाद करतो. नाही पण बायाचं प्रश्नाचं उत्तर तू जुने दिवस कसे आठवून राहिले? आता ते डाळ्या आल्या, गळ्यात मंगळसूत्र पडले, डोसक्यावर कुकू लिहिल्या गेलं, म्हणजे ते दिवस कसे आठवले? त्यावेळेस आपले केलेले तितंबेच म्हण लागतील. आजकालचे पोट्टे करत नाहीत. आपण रोज जर तितंबे गेले असतील. आणि आता आम्ही जे तितंबे गेले आम्हाला डिस्कस करू द्या पहिले. मग आमच्या तुम्हाला सांगू एक स्पेशल आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम घेऊन किस्से सांगायचा कार्यक्रम ठेवणार आहोत. बरं बायासारखे हळदी कुंकून माणसाला टिक्का बुक्का बाती राहील काय? आता बायनं जे प्रोग्राम पोरांचे हायजॅक केले आहेत पोरांनी बायचे प्रोग्राम हायजॅक करायला काही हरकत नाही, कारण आता मेजॉरिटी बायचीच जास्त आमच्या क्लासमध्ये, त्यामुळे तोच प्रोग्राम ठेवावा लागेल असं मला वाटते. आता याचा हा कार्यक्रम पाहिल्यावर मले माझे दिवस शाळेचे आठवले की तो काळ असते ना, एकामेकासोबत दुसरे फुगे, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा सांभाळणं. पण हा टोटल जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन जे आहे ठाकरे मॅडम आहे, ठाकरे मॅडमनं केलं. आणि लोक म्हणतात की बा महिलांना या ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मॅडम जुने विद्यार्थी भेटतात, मोठे मोठे अधिकारी झाले, कोणी पोलीस कर्मचारी झालं, कोणी आर्मीत गेलं. म्हणजे हे दिवस पाहून आपण लहान लहान पाहिले, एवढा लेकर आज मोठे अधिकारी पाहिल्यानंतर एक कोणता मनात आनंद होते? या विद्यार्थ्यांनी आपली जे गुरुदक्षिणा आहे ती त्या निमित्ताने दिलेली आहे आणि त्यांना एका याच्यावर त्यांनी सहकार्य करणे. हा कार्यक्रम जो यशस्वी झाला त्याच्यामध्ये या माजी विद्यार्थ्यांचा फार मोलाचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणे शक्य नव्हतं. आणि विद्यार्थ्यांनी आपली जी पूर्वीची जे आस्था आहे, शिक्षकाविषयीचं असं प्रेम आहे, आपुलकी, जिव्हाळा, ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवून ते कितीही पुढे गेले असेल, फार दूर गेले असेल, पण आपली कर्मभूमी, आपली जन्मभूमी ती त्यांनी या ठिकाणी सांभाळली आहे. मला याचा फार आनंद होतो आहे की विद्यार्थ्यांच्या प्रती असलेली एका विदाऊट पत्रिका, कोणालाही पत्रिका दिलेली नाही आहे, फक्त मॅसेजनी एकमेकांना ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांनी 15 तारीख ते 23 तारीखपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि तो एवढा यशस्वी झालेला आहे की अगदी एका शिक्षकाच्या सत्कारासाठी हा वर्ग उपस्थित राहणे, या शिक्षकाचं फार मोठं योगदान या शाळेसाठी किती असेल याची आपल्याला कल्पना आलीच असेल. सत्कारासाठी, फोटोसाठी करू नये. नियमित कार्यक्रम संपल्यानंतर थोड्या वेळात आपण या ठिकाणी फोटो घेणार. आज कुष्ट्यातली जे शाळा आहे, ज्या शाळेचे भारसाकडे सर सेवानिवृत्त होत आहे. माणसा टाइम असतो राजो, एवढी ड्युटी झाली 58-60 झालं की एकदा सभा समाप्ती व्हावं लागते, पुढे थांबा लागते. पण तत्पूर्वी या शाळेतले कर्मचारी असणारे आमचे कडूभाऊ आहेत, सर रिटायर होत आहेत. आता एवढे मोठे व्यक्तिमत्व आणि शिपाई माणूस, कोणते अनुभव आले सर बद्दल जरा सांगावं मला. सर पहिले गावरान 90चं हार्दिक स्वागत.
सर मी आणि सर पहिल्यापासून सोबत आहो आणि जे हिरवळ दिसते हे शाळेचं परिसर हे सरांची खूप पूजनीय आहे. एका शिपायासारखं त्यांनी हे काम केलं आहे इथं. बोलताना खूप मनासं भरून येते. सरांबद्दल सरांनी सांगितलं जिथपर्यंत हाताबाहेर दम आहे तिथपर्यंत मी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही. मी जरी रिटायर झालो तरी माझी सेवा मी शाळेला देतो. आजकाल जर पाहिलं भाऊ तर शिक्षक लोक जर म्हटले तर बस काही नाही म्हणते टाइम झाला पगार संपला विषय. पण हे विद्यार्थी तुम्ही पाहून राहिले की आज या ठिकाणी आता बाजूला इकडे तिकडे सर्वजण थांबले आहेत पण सरचा सेवा समाप्तीचा आजचा कार्यक्रम त्यासाठी दुरून दुरून मोठ्या प्रमाणाचे विद्यार्थी आले आहेत सरच्या सेवा समाप्तीसाठी आणि प्रत्येक जण त्या गोष्टीसाठी वेगवेगळा. आज सर सोबत लय अनुभव आला असेल. आज सर सेवा समाप्ती होता एक विद्यार्थ्याला एखादा अनुभव सांगा सर बद्दल. सरांबद्दल बोलायला जर गेलो तर पूर्ण दिवस कमी पडेल. मी माझ्या आयुष्यात शिक्षण केलं त्या पूर्ण शिक्षण क्षेत्रात शिक्षणामध्ये जे सगळ्यात आवडते शिक्षक माझेच नाही तर पूर्ण विद्यार्थ्यांबद्दल जरी आपण बोललो तर कोणाला विचारलं सगळ्यात आवडते शिक्षक कोणते असतील तर ते भारसागळे सरांचं नाव सांगतील. आता भरपूर शिक्षक आहे भरपूर विद्यार्थी आहे भरपूर विद्यार्थ्यांची तुम्ही प्रतिक्रिया घेणार आहे त्यामुळे मला जास्त वेळ बोलण्यापेक्षा मी फक्त 2 शब्दात सरांबद्दल बोलतो की आपल्याला जर आदर्श शिक्षक हा निबंध लिहायचा असेल आणि त्यात 10 पैकी 10 मार्क मिळवायचे असेल तर त्यात आपण फक्त ईश्वरदास भारसागळे सर एवढं जरी लिहिलं तर आपल्याला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात. कारण की आदर्श शिक्षक कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्यासमोर आपले भारसागळे सर आहे. आणि मी त्यांना म्हणजे माझं राहणं त्यांच्या घराजवळच आहे. मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. त्यांचं जे शिक्षण क्षेत्रातलं कार्य आहे आणि जे सामाजिक क्षेत्रातलं कार्य आहे जे जसे ते शिक्षण क्षेत्रात आहेत तसे सामाजिक क्षेत्रात आहे. कोणाचं जर काही काम अडलं तर सर लगेच त्याला मदत करतात. कोणत्या विद्यार्थ्याला काही गरज असली काही शिक्षकांचं असं असते की जे चांगले विद्यार्थी आहेत त्या चांगल्या विद्यार्थ्यांना मदत करतात. पण सर असे पण सरांचं असं आहे चांगला विद्यार्थी माझा आणि जो अभ्यासात चांगला नाही आहे त्याच्यासाठी काय करता येईल तो कसा पुढे जाईल हे सर विशेष महत्व देतात. आणि बाकी शिक्षणांपेक्षा हे जे आहे हे सरांना विशेष बनवतं. सराचं नाव आहे ईश्वरदास म्हणजे स्वतःच्या नावातच ईश्वर आहे आणि हा संपूर्ण शाळेचा भार याचं पुरं साखळं बांधून सरनं आथलोक हा पुरा म्हणजे शाळेचा परिसर सजवला. हे सर्व विद्यार्थी आहेत. सांगा बरं सर बद्दल थोडं सांगा ना बाबा. शिक्षक फक्त जे शिक्षण देतात पण आमचे जे भाषा सर आहे ते नुसतं व्यक्तिमत्व घडवतात. ते त्यांना फ्युचरचं हे सांगतात की तुम्ही तुमच्या स्वतः पार कसं तुम्हाला सेटल होता येईल कसं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करून तुम्हाला स्वतःचं आयुष्य करता येईल. हे सरांमध्ये खूप सारे सांगण्यासारखं खूप आहे पण शब्द कमी आहेत. जेवढं सांगतो ते शब्द कमी आहेत. आणि सरांची जे पर्सनॅलिटी आहे ते प्रत्येक शाळेत असायला हवी जेणेकरून जे चांगले आपले जे स्टुडंट आहे हे चांगले समोर जाऊन स्वतःचं आयुष्य निर्माण करू शकतील. तर हे भारसागळे सर आहेत. जरासा कॅमेरा चारीकडून फिरून दाखव. जरा झाड दाखव. अशोकात झाड दाखव. वळात झाड दाखव. इकडे सागात झाड दाखव. कसं आहे कुष्टाजर गाव म्हटलं एक कृषी प्रधान गाव आहे आणि त्या शाळेच्या आजूबाजूला असणार हिरवळ थोडासा मंडप टाकल्याच्या ना तुम्हाला तिकडे दिसत नसेल पण सर स्वतः मेहनत घेऊन म्हणजे कसं आहे नाही तर बाकीचं शिक्षक लोकांचं आहे फक्त आपले लेकरं शिकवणं शिकवू का नाही शिकवू आपल्याला काय करायला लागते आपल्याला पगार येते. पण भारसागळे सरनं ज्या पद्धतीनं लेकरं शिकवले प्रत्येक विद्यार्थी हा सर सोबत चांगलं सांगते. सर कसं असते आयुष्यात कुठेतरी थांबा लागते. आता सेवानिवृत्ती आपली 58-60 वर आहे आज थांबत आहे पण अजूनही भारसागळे सर थांबले नाहीत. अजूनही सेवा चालू आहे. कसं असते ना तर ड्युटी सरली की माणूस घरीच बस बंगई बांधते त्याच्यावर बसते नातू झाल्या सुनीनं पाजलं तर चहा पिते कारण रिटायर होईल माणसाला काहीच नाही भेटत कारण तो आपला रुबाब कमी होते. पण इतकं असून तुम्ही सांभाळलं कसं काय थोडक्यात सांगा बा मला. प्रथमतः सर्व आयोजक मंडळी यांचे मी या ठिकाणी अभिमान म्हणजे आभार मानतो. आणि या ठिकाणी मला तुम्ही जो एक विद्यालयाबद्दल 2 शब्द माझी आर्त जी आहे ते तुम्ही मला या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी बोलतो की माझ्या सेवेला या ठिकाणी 31 वर्षे झाली आणि जेव्हा मी लागलो तेव्हा माझी परिस्थिती काय होती संस्थेला माहीत होती की संस्थेनं माझ्या आईच्या एका शब्दांवर मला या ठिकाणी नियुक्त केलं निवडलं. आणि संस्था अशी एकमेव मला हे दिसली की काकूला शब्द दिलेला आहे पैशाचं काही देणं घेणं नाही. माझ्यात जे गट्स काय दिसले मला वाटत होतं माझ्यात काही नाही पण असं मन मोठं करून पूर्ण काळे परिवारानं मला या ठिकाणी निवडलं. आणि त्यासोबतच निवडलं म्हणून झालं नाही आणि याच गावचा रहिवासी असल्यामुळं मला पूर्ण गावाचा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद त्या तारखेपासून मला मिळाला. आणि माझं एक वैशिष्ट्य आहे एक माझ्या कार्यातलाच एक भाग आहे की विद्यार्थ्यांना मी जेवढं देता येईल तेवढं देत आलो. आणि देताना पुस्तकी ज्ञान सर्व ठिकाणी दिल्या जाते पण इथं त्याला संस्कार तो भावी नागरिक कसा तयार होईल या ठिकाणावरून माझे परिपूर्ण असे प्रयत्न त्याचं एक फळ म्हणून हे सर्व माझे
जी माझी विद्यार्थी आहेत दिसत आहेत, हे आजूबाजूने जे उभे असलेले आहेत हे चांगल्या चांगल्या पोस्टवर असणारे विद्यार्थी आहेत. हे यामध्ये सर्व जमा चांगली चांगली पोस्ट की मी हे म्हणतो की माझ्यात जे ज्ञान नाही आज माझ्या विद्यार्थ्यात आहे. हे कसं शक्य झालं? पहिला टप्पा माझा म्हणजे मी काम करत असताना माझे 2 टप्पे झाले. 2 टप्पे म्हणजे अर्धे 15 वर्ष. मला पहिल्या टप्प्यात काळे सरांच्या परिवारांमध्ये श्रीकांत सरांची आई जी आहेत मिरासे मॅडम, ह्या मला या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून लाभल्या आणि मला त्यांच्यापासून एवढं काही शिकायला भेटलं. ते शिकत असताना माझी सहकारी मंडळी यांच्यापासून मला खूप भेटलं. अवतीभोवती मी ज्या ठिकाणी जात होतो, जे भेटत होतो ते मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं. दुसरा टप्पा म्हणजे माझा की श्रीकांत सरांची जी काकू आहे, प्रतीक सरांची आई आहे, काकू आहे, त्यांचा मला या ठिकाणी भेटला आणि त्यांच्यापासून थोडं ॲडव्हान्स कसं असते ते मला भरपूर मिळालं. जे मिळालं ते मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं. माझा विद्यार्थी हा कसा घडेल, त्याला मी काय देऊ शकतो? कमीत कमी चांगले विचार तरी आपण त्याला दिले पाहिजे. त्याला संस्कार पुरवण्याचं भरपूर मी काम केलं. माझ्या जेव्हा तासिका चालत होत्या तेव्हा माझा अर्धा पिरियड नुसतं याच्यावर चालत होता. मला माहित आहे हा विद्यार्थी घरी पाठ वाचेल, पण याला ज्या 2 गोष्टी द्यायच्या, ज्या पालकाच्या ऐकत नाही तो, त्या गोष्टी मी इथून देण्याचा प्रयत्न केला. आणि प्रत्येक विद्यार्थी या गावातला अवतीभोवतीचा होता. सर्वांच्या परिस्थितीबद्दल मला जाण होती आणि मी या विद्यार्थ्यांना समोर ठेवून मला या गेटच्या आतमध्ये आलेला फक्त मला विद्यार्थी दिसला. त्या विद्यार्थ्यात माझे मुलं दिसले मला आणि मी त्या पद्धतीनं काम करू लागलो. एक पालकांचा एक पुरावा आहे की मला भेदभाव कधी समजला नाही. फक्त विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी. आणि माझी सेवा 31 जुलै 2026 पूर्ण झाली. माझी शेवटच्या दिवसाची स्वाक्षरी शिल्लक आहे. त्यामागचा इतिहास काय तो संस्थेला माहीत आहे. आणि मी या ठिकाणी एक शासनाच्या नियमानुसार 31 तारखेला सेवानिवृत्त झालो. पण समोर काय आहे, माझी काय तळमळ आहे, त्या कामासाठी माझी कधीच निवृत्ती होणार नाही. एक बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य मला या ठिकाणी आठवते की माणूस जीवनभर हा निवृत्त होत नसतो, तो विद्यार्थी असतो. मी अनेक असे पाहिले की आता मी सेवानिवृत्ती झाला. अनेकांचे मला प्रतिक्रिया आल्या, आता तुम्ही समोर काय करणार आहे? मी म्हटलं मी काय करणार आहे ते माझं मला माहित आहे. मी त्याबद्दल संस्थेशी बोललो. मला तेवढंच करायचं आहे की या विद्यार्थ्यांसाठी अधिकच जीवनात काय काय करता येईल. हे सर्व माझं एक काही भांडवल आहे, माझी एक संपत्ती आहे की त्या ठिकाणी पैसा शून्य आहे. अशी माझी विद्यालयांबद्दल फार मोठी तळमळ आहे. मला जीवनात जे शक्य नव्हतं त्या गावानं, या संस्थेनं मला ते सर्व शक्य करण्याचा एक चान्स दिला आणि हे सर्व माझं जे भांडवल उभं झालं त्याचं सगळं श्रेय माझी संस्था, माझे लाभलेले मुख्याध्यापक, माझी सहकारी मंडळी, त्यामध्ये प्रतीक सर आहेत, श्रीकांत सर आहेत. त्यांच्यासोबत मी काम करत असताना इथं वानकडे सर आहेत, वानकडे सर आहेत. ही जी मंडळी आहे यांच्यापेक्षा माझे झालेले विद्यार्थी मोठे आहेत. पण यांच्यासोबत काम करताना मला असं आढळून आलो की आपण एक तळपदार आहोत, त्यांच्यासोबतचे आहोत. त्यांच्यापासून आजही माझं गेलो सुरू आहे आणि त्यांच्यासोबत बरोबरीनं काम करणं सुरू आहे. आणि दिवसभरात काम करताना मला थकवा पूर्ण आयुष्यात आला नाही. माझं एक वैशिष्ट्य आहे, 31 वर्षात मी इथं विद्यादान करत असताना मी खुर्चीचा आधार कधीच नाही घेतला. माझे यासाठी पुरावे सगळे विद्यार्थी आहेत. मी जर खुर्चीवर बसून अध्यापन केलं असं तर त्यांना तुम्ही विचारू शकता. असं जेवढं करता येईल माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादानं. त्यांचे स्वप्न होते, त्यांचा एक शब्द होता, बाबू पाहजो आपल्याला एक काम भेटलं. आणि प्रामाणिकतेने मी त्या चाकोरीत चालत आलो. आणि हा सगळा विद्यार्थी गट जेव्हा मला कुठं भेटत गेला, मी कोण्या पान टपरीवर आजपर्यंत या विद्यार्थ्यांना उभा दिसलो नाही. आणि कुठं सुपारी, हे सगळे सुपारी मला समजली नाही कधीच नाही. कारण हे सर्व पथ्य मी पाळलं. प्रथम माझ्या अवतीभोवती असणारा जो विद्यार्थी आहे एकदम साधारण घरातला आहे. की आता परिस्थिती मी जाणू शकता, मी त्यांच्यासारखा राहिलो. मला जर एखाद्या परिवाराकडून नवीन ड्रेस घेतलं असते, दिवाळी आहे काही आहे, मुलीचे आग्रह असतं, पण मी तो नवीन ड्रेस इथं आणताना नाही सरकलो की अरे माझा विद्यार्थी कुठेतरी दुखावे, मी त्याच्यासारखंच राहिलो पाहिजे. मी प्रार्थना माझ्या सर्व्हिसमध्ये कधीच प्रार्थना गमावली नाही. प्रार्थना म्हटली की बस मी समोरच आहो विद्यार्थ्यांची. माझ्या मागे सर्व शिक्षक वर्ग हा कधी कधी विचार करतो होता असं नाही की सर्व एका दिवसावर 4-4 दिवस येऊन राहिले. पण माझं येण्याचं कारण थोडं अलग होतं, कारण त्यापासून माझा विद्यार्थी आनंदित होते ना. मी काहीतरी यांच्यासाठी एक त्यामधून विद्यार्थी घेतो असं मी केलं पाहिजे. असं प्रत्येक माझा क्षण जो आहे हा विद्यार्थ्याचा विचार करून मी या ठिकाणी पूर्ण केला. भरपूर माझ्या सेवेत मला फार आनंद मिळाला. मला संस्थेकडून अजून नोटीस नाही, माझ्यासाठी कधी मीटिंग झाली नाही. संस्थेनं मला कधी युवा ऑफिस दाखवलं नाही. मी जेव्हा रिटायर झालो, समजा सेवानिवृत्ती होत आली, नियमानुसार माझे डॉक्युमेंट सर्व संस्थेनं केले. साहेब जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बोलले. मी आजच्या तारखेत माझ्या कामासाठी कुठंच गेलो नाही आणि त्यांनी हे माझा हे सगळा पुरावा आहे.
आज कुष्टाच्या या विद्यालयात आलो होतो. तुम्ही जर पाहिलं सारे इकडे म्हणजे जे आजी माजी विद्यार्थी आहेत सारे जण आपल्यासोबत एकामेकासोबत बोलत आहेत, भेटत आहेत. काही जण याही बाजूनं आमच्या काही ज्या आहे ते की आता वय झाले, लहानपणी आपण 10व्या वर्गाला शिकलो, आता मोठे मोठे लेकरा बाकराचे प्रपंचाच्या गाड्यात सारे जण जुटले आहेत. हा एक ग्रुप आहे. सारे जण एकत्र बसून चर्चा करत आहेत, एकामेकाच्या आठवणी सुखदुःखाच्या सांगत आहेत, एका सुखदुःखाच्या गोष्टी करत आहेत, सर्व त्या सुखदुःखाच्या गोष्टी करत आहेत. तर एकूण असा कार्यक्रम दाखवला आणि मला आठवण आली की आपला काळ राजा वजीर बाजिंदा होता बरं, आणि त्या बाजिंदा काळातून आज आपण इथं कुठपर्यंत आलो. मोठे मोठे विद्यार्थी या ठिकाणी नोकरीवर लागले आहेत आणि त्याच्यासोबत हा क्षण या शाळेसाठी नक्की अविस्मरणीय म्हणजे आपण म्हणतो ना नॉन फॉर्गेटेबल राहील इतकं मात्र नक्की.